म्हणजे भाऊजींनी डिवोर्सची नोटीस मागे घेतली? हो, म्हणजे त्याने तसा अर्ज दिलाय. अगं बाई, खूप छान झालं. इतक्या देवानं नवस बोलले होते ते फळलेच म्हणायचे. तुला मनीषने हे सांगितलं? हो, तो तर असंही म्हणाला की तू बोल श्रीशी. तायडा, मला पण असं वाटतंय की तू बोल ना भाऊजींशी. बिचारे इतके दिवस. खरंच जानू, बोल ना मग तू. नाही, आता नको बाबा. आईजीने मला थांबायला सांगितलंय ना, मग त्या येईपर्यंत मी थांबलं पाहिजे. अगं पण नुसतं बोलायला काय हरकत आहे? अरे, आमचं बोलणं नुसतं बोलणं नाही होणार, त्याच्या पुढे जाईल. अगं पण तेच तर हवंय ना आपल्याला सगळ्यांना. हो बाबा, पण आईजी मला म्हणाल्यात सुख सगळ्यांना हवं असतं, पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आपण आपला ठरवायचा असतो. आणि आईजींनी आता आमच्या एकत्र येण्याची दिशा ठरवली आहे. मग जर आता ठरलंय तर मला नाही बदलायचं ते. मनीष अजून काही बोलला का ग? म्हणजे जावई बापू त्याला काही म्हणाले का? एकूणच असं काही बोलणं झालं का? तसं विशेष काही नाही, पण तो म्हणाला की नंदन त्याच्या बहिणीशी बोलतोय, म्हणजे तो माझ्याशी बोलतोय हे श्रीला माहिती होतं. आणि मनीषला काय म्हणाला माहितीये श्री? तो म्हणाला की तिला सांग, मला सोडून जाण्याची तुझ्याकडे 1000 कारणं असतील, पण माझ्याकडे परत येण्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. बाबा, मी म्हणाले होते ना तुम्हाला, श्री असं काही नाही करणार. माझा विश्वास आहे श्रीवर. कधीतरी असं होतं ना बाबा की आपल्याला वाटतं तसं नसतं, पण माझा विश्वास श्रीने खरा ठरवला. तिथेच तर नात्यांचा कस लागतो ना बाळा. माझं चुकलं. मी ना श्रीशी बोलायला हवं होतं, त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा होता. त्याच्याशी बोलले असते ना, त्याचे फोन घेतले असते तर गोष्टी या थराला गेल्याच नसत्या. चुकलं, माझं चुकलं. ते बघ, जे झालं ते झालं. त्याचा विचार करून आता उपयोग नाही. पण यापुढे आपल्याकडून अशा चुका होऊ द्यायच्या नाही, एवढं आपण लक्षात ठेवूया. दृष्टच लागली होती बघ तुमच्या संसाराला. आता तुमच्या दोघांची ना एकत्र नजर काढणार आहे मी. काय जी काही इडापिडा असू दे ती टळू दे. तू जरा गप्प राहा. तायडा, यार भाऊजींचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला खूप त्रास होतोय. कसला? असं वाटतं आता धावत जावं श्रीकडे आणि त्याला सांगून टाकावं की अरे आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात. अगं मग जा ना.